सौ दीपाली अंकुश जाधव व श्री पांडुरंग वाडेकर यांचे पारश येथे 9 एप्रिल रोजी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे दोन्ही कुटुंबाच्या घराचे नुकसान झाले। राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण चोपडे यांच्याकडून धनादेशाद्वारे त्यांना मदत करण्यात आली। यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण चोपडे सह रामा उमरकर युवा प्रमुख, राष्ट्रीय चर्मकार महासंघ सुनील पांझाडे युवा अध्यक्ष तसेच अमोल वानखेडे हे सुद्धा उपस्थित होते। दिनांक 9/4/2023 रोजी जी घटना घडली म्हणजे पारस येथे बापूजी मंदिराची जी घटना घडली तिचं मोठं झाड होतं ते कोसळलं। त्याचप्रमाणे त्याच पारसमधील एक वार्ड क्रमांक 4 मधील हे जे आमचे चर्मकार बांधव आहेत यांचं आम्हाला माहिती पडली की बा यांच्या घराचं सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे। आज रोजी आम्ही यांची पाहणी केली असता एवढं वाईट वाटलं की एवढी दयनीय अवस्था यांची झालेली आहे की जे मृत लोकांचे पेक्षा बी समजा जे म्हणजे जिवंत असताना बी हे मेल्या समान आज आम्हाला आढळले। तर जसं आम्हाला माहीत पडलं तसं आमचे सर्व चर्मकार महासंघ जिल्हा अकोल्याची टीम, राष्ट्रीय चर्मकार महासंघाची टीम होती, आम्ही इथे भेट दिली असता आम्हाला त्यांची दयनीय अवस्था पाहून खूप वाईट वाटले। त्या म्हणून आम्ही माणुसकी या नात्यानं काही पुन्हा फुले ठोकळे म्हणून मी जिल्ह्याचे अध्यक्ष प्रवीण चोपडे आणि माझे सगळे सहकारी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी आम्ही त्यांना आमच्या माणुसकी या नात्यानं शासनानं मदत करतेच, पण शासन मदत केव्हा करते की मेल्यानंतर मदत करते। पण आज यांची जी परिस्थिती आहे ही मेल्यापेक्षा खतरनाक परिस्थिती आहे, कारण जिवंत असून हे मेल्याच्या दरम्यान हे जीवन जगत आहेत आणि शासनानं यांचं कोणतीही तक्रार म्हणजे कोणत्याही प्रकारची यांनी दखल न घेता कोणत्या प्रकारची यांना मदत न करता आजपर्यंत आज 8 दिवस झाले कोणीही इथं शासकीय किंवा निमशासकीय किंवा लोकप्रतिनिधी हे कोणी इथं फिरून सुद्धा पाहिले नाही। त्या अनुषंगाने माझी शासनाला एक अशी आमच्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी तातडीनं इथं या वाडेकर कुटुंब आणि अंकुश जाधव कुटुंब यांच्या घराला भेट देऊन त्यांना तातडीची मदत करण्यात यावी। अन्यथा आज मी इथं तुम्हाला सांगू इच्छितो की राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून यांना जर मदत नाही मिळाली तर आम्ही एक आंदोलन करू, त्यांना निवेदन देऊ आणि शासनापर्यंत आम्ही कसं पोहोचू, यांच्या व्यथाची कसं पोहोचू याची आम्ही पुरेपूर दखल घेऊ।